आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंना आवाहन केले। जरांगेंनी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये, त्यांनी मुंबईमध्ये जाऊ नये। प्रचंड मेहनत त्यांनी आंदोलनासाठी घेतली आहे। देवेंद्र फडणवीस घात करतील असं वाटत नाही असं आमदार बच्चू कडू म्हणालेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू हो, काय सांगणार? मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मला वाटतं एकदम टोकाची भूमिका जरांगे साहेबांनी घेऊ नये। प्रचंड मेहनत त्यांनी केली, लोकांचा विश्वास आहे आणि काही अशा शक्ती असतं का ते आंदोलनाला एक वेगळी दिशा भेटली पाहिजे, आंदोलन भरकटलं पाहिजे, असा काही प्रयत्न काही लोक करत असेल तर त्याला आपण बळी पडू नये। मला असं वाटतं, मला तिथे जाऊन तुम्ही एकटे जाणार, तिथे उद्या तुमचं काही जीवाचं काही झालं त्याचे परिणाम महाराष्ट्राला खूप वाईट पडावं लागेल। आणि आम्ही तुम्हाला नेहमी याच्यासाठी सांगत होतो का उपोषण असेल किंवा असे मार्ग टोकाचे असेल स्वतः घेऊ नका, कारण ते म्हणताना लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मरू नये, या अवस्थेमध्ये आपली अवस्था आहे। आणि म्हणून लाखाच्या पोशिंदानं पावलं उचलताना फार जबाबदारीपूर्वक आणि खूप व्यवस्थित आणि हुशारीनं सगळ्या राजकीय ह्या घेऊन आपण ते पावलं उचलावे। आपण जाण्याचा जो हट्ट धरलेला किंवा जाणार आहे ते मागं घ्यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे। आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण त्यांनी बंगल्यावर वगैरे जाऊ नये कोणाच्या विरोधात। सत्तेच्या बाहेरचे लोक कामाला लागले आहे, त्याच्यानं मला मतदारसंघात वेळ देणं फार महत्वाचं आहे, कारण गड राहिला तर आम्ही लढू ना, आणि त्याच्यामुळे मी गेलो नाही। वेळ अशी असली तर मी नक्की जाईल आणि माझा पाठिंबा कायम राहील। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।